नेहमी आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. सेकंड इन अ रो, वॉटर स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. चरण फलंदाज साखरच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. LP ग्रुप साखर संघ सांगतोय हलक्यामध्ये घेऊ नका, आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आलेलो आहोत. यावेळचा बॉल नाव ही इज ऑन हॅट्रिक. फुलटॉस, फुलटोल वसूल, वॉटर स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. प्लस नो म्हणजे 7 धावा. षटकार. आशिष नाखवा यांच्याकडून फलंदाजी करणाऱ्या सागरला 500 रुपयाचा इनाम आलाय. लगातार 3 षटकार. फ्री हिटचा बॉल होता, मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. मोठा चेस करावा लागला अजयला. अजय चेंडू खाली आलाय, जरूर सिंगल आलेली आहे. 3 चेंडू 20 धावा. सुरुवात कशी असावी? शुभस्य शीघ्रम, सुस्वागतम, वेलकम, आदाब, शस्त्रीयकाल, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. आणि अशा सांगणारा हे 3 फटके आपण पाहिलेले. प्रितेश नॉन स्ट्राईक एंडचा स्ट्राईक एंडवर गेलाय. यावेळचा बॉल फेस करतोय, तो सुद्धा सांगतोय कव्हर्स मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. सिंगल येणार. धावसंख्येमध्ये मोठा बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. आनंद नाखवा यांच्याकडून सुद्धा सागरला 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. सागरची भरभराट, LP ग्रुपची भरभराट. युवराज किंग संघावर यावेळी परिणाम अडचणींचा खूप जास्त या ठिकाणी डोंगर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका टप्प्यानशी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटकार. वॉटन स्ट्रोक, वॉटन स्ट्रोक, वॉटन स्ट्रोक. सो ब्युटिफुल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. विकेट कीपरने प्रयत्न जरूर केले, त्यामध्ये सफलता नाही मिळालेली आहे. बॉल थांबलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शुभम सांगतोय 25 धावा झालेली आहे. तसं साखर कोळीवाडा सुद्धा सांगतोय ना की साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी पॉवरफुल आहे. बघा पंकज नाखवा आता LP ग्रुपच्या खेम्यामध्ये तिथे जाऊन बसलेला आहे. त्याला मास्टर माइंड म्हणून म्हटलं जातं. अगदी प्रत्येक खेळाडूला गाईड कसं करावं, मग तो आपल्या संघातील असू द्या किंवा विरुद्ध संघातील असू द्या, प्रत्येक खेळाडूला बनवणं, चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन करणं हे पंकजचं कर्तव्य आहे. आज मैदानामध्ये तो सुद्धा पाहायला मिळतोय. बघा पुन्हा एकदा तो सांगतोय की आडवा बाटने मारलं तर फार बरं होईल. सागर साठी मुकेश बामजी यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज झालेलं आहे. तब्बल 2000 रुपये इथे जमा झालेले आहेत. पानी को
बर्फ बनने में वक्त नहीं लगता, छिपे हुए सूरज को निकलने में वक्त नहीं लगता, बस थोड़ी और मेहनत कर, किस्मत बदलने में वक्त नहीं लगता. अजय आलाय, अजयला फोडलाय, पण मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकेने वाढ होते. 26 धावा. पुन्हा एकदा आनंद सागर यावेळी स्ट्राईक एंडला आहे. सागर नाखवा ज्या पद्धतीने होडी चालवतोय ना, सागर गुरव सांगणार, मिळणार. आणि पाहूयात, लेट्स सी. अजयने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये गेलाय. एक टप्पा घेऊन फिल्डरला गुंगारा दिलाय. चेंडू गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे छोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. बॅक टू द बॉलर खेळलाय. जोरात मारण्याचा प्रयत्न केला, बॉल मध्ये तितकीशी गती नव्हती, त्यामुळे कोणती धाव नाहीये. संतोष दादा विकेटच्या बिहाइंड पाहायला मिळत आहेत. हात चोळतायत, तयार होत आहेत बॉल अडवण्यासाठी. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या सरळ मध्ये गेंद आणि चौकार येतोय. राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए, वार एक हो हजार जैसा होना चाहिए. सिर्फ इतना इंतजार कर कि हार मत मान. वो हमारे सामने मजबूर होने चाहिए. मजबूर केलंय फलंदाजाने गोलंदाजांना. का अप्रतिम फलंदाजी चाललेली आहे. या धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 35 धावसंख्या. 1 to go फ्रॉम दिस ओव्हर. व्हॉट विल हॅपन. यावेळी आडवा बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. क्षेत्र कोणतेही असू द्या, मेहनतीला पर्याय नाहीये. मेहनतीने मारलेला हा चौकार. 4 धावा. शुभम या 45 धावा क्रॉस झाल्या. दुर्वेशगणकडनं 1000 रुपये, कारण त्यांनी 40 वर थांबवलं. बघा, दुर्वेश गण यांनी पारितोषिक लावलेलं आहे. 45 धावा जर क्रॉस झाल्या तर LP ग्रुप साखर संघाला 1000 रुपये, बरोबर ना. दुर्वेश गण यांच्याकडून 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पाहतो तर काय 39 धावा. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेली आहेत. युवराज किंग 11 संघ अडचणीत आहे. संतोष दादा विकेटच्या बिहाइंड पाहायला मिळतोय. आता त्याच्या मनामध्ये वादळे एवढी आहेत ना, एवढी वादळे आयुष्यामध्ये कधीच आली नसतील. संतोष दादा बघा हातवारे करून थोडंसं रिलॅक्स होतोय, पण त्याच्या मनातील वादळे काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. शॉट थर्ड मॅनला आहे, शॉट फाईन लेग आहे. आडव्या बॅटने मिड विकेट रिजन मध्ये आलाय हा मजबूत बेमिसाल अगदी तडाखे बंद तडाखा षटकार.
जी महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं, म्हणजे विजय ही तितकाच आनंददायी असतो आणि पराभव जरी झाला ना तो तितकासा मनाला लागत नाहीये. काय अप्रतिम फलंदाजी चाललेली आहे. म्हणजे चला 12th मॅन नाहीये. सो युवराज किंग असं नका करू मित्रांनो, तुमचं नाव आम्हाला कळलं पाहिजे ना. 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. दुर्वेश गण यांनी बघा ऑफ साईडला मारायचा होता, चेंडू लेग साईडला गेलाय. मी तर म्हणेन लग्नामध्ये नवऱ्याला हार घालायचा होता नवरीला, घातला करवलीला. करवली खुश, बायको सोबत करवली फ्री. धावसंख्या किती झालेली आहे? 46. 46. प्रितेश स्ट्राईक एंडला आलेला आहे. विनीत भगतचा सामना करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल आकाशामध्ये. आज नशिबाची साथ LP ग्रुपच्या संघाच्या बाजूने लागले. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. गाड्या दोनही एकाच एंडला आल्या होत्या. ऍक्सिडेंट होता होता राहिलंय, पण जिथे एक होती तिथे किती मिळाल्यात तर 3. या स्पर्धेमध्ये 6 वेळा 3 धावा काढल्या गेलेल्या आहेत. बघा आमचे अक्षय मुंडे माझ्या बाजूला जेव्हा जेव्हा येतात ना, या क्रिकेटच्या मॅच मध्ये काहीतरी उलटफेर होतात. गेम चेंजर, पण स्वतःची मॅच फिरवू शकले नाही हे मात्र तितकंच खरं आहे. या वेळचा बॉल विनीत भगत याचा फुल टॉस बॉल. का टाकला, कशाला टाकला, विचारा जा. डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. इज ऑल अबाउट बेसिक्स. पुन्हा एकदा शुभम आपण बेसिक्सवर येऊया. क्रिकेट काय बोलतो, जेव्हा तुमच्या बॉलिंग चांगली होत नाही तर बचावात्मक गोलंदाजी करा. विकेट घ्यायला जाऊ नका, मग असे फुलटॉस बॉल पडतील आणि जास्त धावा तुम्ही खर्च करू शकता. या षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या टोटल 55. 55 रन्स. विनीत भगत गोलंदाजी मार्कवर. सागर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करतोय कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्ट करतोय. सिंगल येणार, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा 56. अब तक 56. LP ग्रुपच्या खेम्यामध्ये जे संघ हारलेले आहेत, जिंकलेले आहेत, ते त्यांना सपोर्ट करण्यासाठी जरूर आलेले आहेत. परंतु युवराज किंग काय सांगतोय, आमच्या नावामध्ये सुद्धा किंग आहे. थोडीशी वाट पहा, आम्ही करून दाखवू. यावेळचा फटका मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल येणार. सागरने जर 50 लगावली तर प्रथमेश भटकर यांच्याकडून 10 कुपन्स. कसले तर लकी ड्रॉचे हो, नाहीतर तुम्ही म्हणाल द्या कुपन्स गोव्याचे, मिळणार नाही. 46 47. येस, 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. काय हा प्रकार, बाई बोलणार नाही बाबा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 57 धावा आपण पाहतोय. ज्या पद्धतीने कर्णधाराने निर्णय घेतला, थोडेसे निर्णय घेताना थोडेसे अगदी गांगरले होते की काय घेऊ की नको, बॅटिंग घेऊ की नको. पण आमचे प्रदीप सरांनी सांगितलं काय, लगेच सांगा, जमणार नाही. बॅटिंग घेतली. कदाचित प्रदीप सर तुमच्यामुळे कदाचित चांगली बॅटिंग होते की काय, पण येस 57. 57 47 46. येस 46 47 नियर बाय. सो डोंट वरी. काय फलंदाजी चाललेली आहे. सागरचं कौतुक करावं लागेल, परंतु मी कर्णधाराची तारीफ करेन. एक आगळा वेगळा निर्णय घेतला. अशाच पद्धतीचा निर्णय अलिबाग प्रीमियर लीगमध्ये प्रतिस्पर्धी संघाने घेतला होता साखरच्या विरोधामध्ये. त्यांनी बॅटिंग घेतली, आली अँगलॅटी. पण इथे मात्र साखर म्हणजे मास्टर माइंड हो. अगदी अलिबाग तालुक्यामध्ये गावालाच मास्टर माइंड बोलतात.
सो 18 बॉलमध्ये 57 बनवल्यात, एकही विकेट गेलेले नाही. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अप्रतिम बॅटिंग चालू आहे. युवराज किंग संघासाठी सुद्धा या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ते लढतायत, अजून हातपाय गाळलेले नाही आहेत त्यांनी. सो आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संघनायक आलेला आहे. अजय यावेळेला काय करेल. 40 ते 45 धावांवर रोखणार होता. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57 दादा झालेले आहेत. सागर हा युवराज किंग्सचाच ओपनिंग बॅटर आहे. सो कदाचित संघाने डिमोटिवेट केलंय, त्यामुळे त्याने कदाचित राग काढला असावा, वाचपा काढला असावा. इट्स ओके. बघा संतोष दादा सुद्धा हसतोय. अरे यार, याला का नाही घेतला तुम्ही, आपलाच होता ना. अजय आलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. चेंडू गेलाय बघा. सिंगल येणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये सिंगलने बदल होणार. ओहो, हृदयाचे ठोके. शुभम कदाचित पहिली 50 ना झाली तर संकेत थळीने केले, मग दुसरी घ्या, काही हरकत नाही. पण येस, सज्ज झालंय. वाईट बॉल. नितीन पाटील नागाव बंदर 50 लगावली तर 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे सागर याला. सागर गुरव काय करतील. सागर गुरवने ठोकलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला गुंगारा दिला होता. घ्यायची की नाही घ्यायची. 47. भाईजान म्हणते आमचा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख. पण आता तशी गरज नाहीये. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 60 धावसंख्या. 4थी ओव्हर चालू आहे. अजयने थोडंसं कमबॅक जरूर केलेलं आहे. यावेळचा बॉल ओहो हो हो हो, लेग संपला, मिस करणारा बॉल आहे. लेग बाय स्वरूपाची धाव स्कोर कार्डमध्ये जमा होणार. धावसंख्या झालेल्या आहेत ते 61. या ओव्हरमध्ये शुभम धावा खूप कमी गतीने आलेले आहेत. अजयचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वतः संघाला लीड करतोय, कौतुक करणं फार गरजेचं आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. यावेळचा बॉल ओ हो हो, स्लोवर 1 पिक करता आलेला नाही आहे. बघा गोलंदाजाचे छत्रपती संभाजी महाराज नेहमी म्हणतात, वार करणाऱ्याचा वार आधी त्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतो. मग या गोलंदाजाच्या फुटवर्क मध्ये दिसत होतं की तो स्लोवर 1 टाकेल. यावेळचा बॉल कशा पद्धतीचा असेल. ओव्हर पिच टाकला, तो सुद्धा बॅटला लागलेला नाहीये. आणि गोलंदाज अजयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रतिस्पर्धी संघ 3 ओव्हरमध्ये 57 धावा बनवू शकलाय आणि 4थ्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 3-4. ये कौन सा इंसाफ है. ओ हो 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 हो, हा सुद्धा डॉट बॉल. जोरदार टाळ्या. ओके येस, वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. चला वाईडचा रिव्ह्यू घेतला जातोय की काय घडलंय मैदानामध्ये ऍक्च्युली. सो whether it is wide or not, please check. It's fair delivery. ऑन फील्ड अंपायर बरोबर सांगतायत. बघा या आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ मी तर म्हणेन सर 95% डिसिजन जे रिव्ह्यूचे डिसिजन आलेले आहेत, ऑन फील्ड अंपायरने योग्य डिसिजन दिले. मी 95 का म्हणतोय की एखादा 2 डिसिजन रनआउटचे वगैरे झाले, सो ते आपण काउंट करतोय कारण ते रिव्ह्यूज घेतलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतोय, लकी ड्रॉ आहे, त्याला सायकल आहे, शूजसुद्धा आहे. सो 20 रुपयाचं कुपन काढायला काही हरकत नाही आहे. जी मदत होईल ती या स्पर्धेलाच होणार आहे. सो प्लीज कोऑपरेट विथ अस. आणि आमचे ना आयोजक काय करतात, कुपन घेत नाही म्हणून असे बक्षीसच लावून टाकतात. एकदाशी संपू दे बाबा ते बुक. चला 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा फक्त 61 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर्सी नंबर 19 केदार आलेत. प्रितेश स्ट्राईक एंडला 61 धावांची भागीदारी आपल्याला 24 चेंडूमध्ये पाहायला मिळालेली आहे. चला पंचांना मी विनंती करते, लगेच सुरुवात करा, काही हरकत नाही आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. प्रितेश स्ट्राईक एंडला आहे. यावरचा बॉल
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सागर पोहोचलाय. सागर पोहोचल्यानंतर बघा तिकडे LP ग्रुपचे सर्व खेळाडू मार आता. वाघ म्हणतात वाघ. स्तंभच्या वरून गेलाय. लगातार 4 हुकलाय. अरे नजर लावायची तर एवढी वाईट लावू नका मित्रांनो. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. बॅट हातामधून घेऊन सांगतोय मैं झुकेगा नहीं रे साला. षटकार 6 धावा. था तूफान जो बल्ला लेकर आया था. वो था तूफान जो बल्ला लेकर आया था. अकेला था मानो पूरी सेना लेके आया था. कौन लेके जाएगा ये चमचमती ट्रॉफी. बोलना वो नागाव वाला सागर गुराव आया था. अर्धशतक झळकवलंय. एकदा बॅट हवेमध्ये झळकवली तर काही हरकत नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांनी. वा वा अगदी या मैदानाला नतमस्तक झाला. आयुष्यामधील पहिली 50 असेल. आठवणीत राहील. दुसरी आहे का. ठीक आहे. म्हणजे जशी गर्लफ्रेंड दुसरी असते तशी कदाचित असू शकेल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न संतोष दादा बघा अगदी चपळाईने बॉल खाली गेले. डाईव्ह मारायची होती पण कदाचित ठीक आहे चला जाऊ दे असं म्हणत एकच धाव गेलेली आहे. धावा संख्या 70 वर पोहोचलेली आहे. अजून धावा येणं फार गरजेचं आहे. मी म्हणेन सेकंड इनिंग मध्ये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. शेवटचा 2 बॉल बाकी आहेत. फलंदाज प्रितेश स्ट्राईक एंडला आहे. प्रितेशने मस्त सपोर्ट केलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळला आहे. चेंडू अडवता आलेला नाहीये बॉलरला पण वाडीश लॉंग ऑन पर्यंत गेलाय चेंडू. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्येमध्ये 2 वाढ झालेली आहे. धावसंख्या 72 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. एक ठोक असं सांगतायत पण युवराज किंग 11 सांगतील की डॉट बॉल टाकलास तर फार बरं होईल. पाहूया काय घडते. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळचा बॉल यावेळचा फटका चांगला आहे. मेरा फटका 440 वोट का झटका. प्रितेशच्या बॅटमधून इनिंगची समाप्ती करणारा हा अगदी बेधुंद फटका पाहायला मिळालेला आहे. षटकार. बघा धावा झालेल्या आहेत त्या टोटल 78. जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट आहे. हिमतीने हारा पण हिम्मत हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो परंतु चमकतो तोच ज्याच्याकडे घणाचे घाव सोसण्याची ताकद आहे. युवराज किंग 11 सांगतोय की आमच्या नावामध्ये किंग आहे. आम्ही करू शकतो. करून दाखवतील का. बघा अलिबाग नगरीमध्ये प्रेक्षक अगदी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते. त्या सर्व पर्यटकांचं सुद्धा आक्षिस साखर प्रीमियर लीग तर्फे अलिबागमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. 79 धावांची गरज आहे. निर्धारित 30 चेंडूंमध्ये म्हणजे 5 ओव्हरमध्ये. 5 ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल. शेवटची इनिंग आजच्या दिवसातील प्रदीप सर आणि तुमच्याकडे सुपूर्द करतोय माईक आणि हे मैदान तुमच्या आवाजाने नक्कीच तुम्ही रंगवणार यात तेवढं मात्र शंका नाही आहे. ओव्हर टू यू. बघा जे जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या 8 संघाच्या संघनायकांना आम्ही इन्व्हाइट करतोय की लगेचच तुम्ही आपल्या मंचाच्या समोर यायचं आहे. आमचे आयोजक तिथे रेडी झालेले आहेत.
धन्यवाद कपिल सर. आपण अगदी संध्याकाळचाही सत्र पाहतोय. खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी हा उत्तरार्ध आपण पाहतोय. म्हणजेच आजच्या तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा मॅच आहे. 79 धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. तर या ठिकाणी कॅश प्राइज झालंय मुकेश भमजे यांच्या माध्यमातून, जो प्रितेश नाकवा यांनी शेवटच्या चेंडूवरती एक टर्निंग पॉईंट फटका लगावला, षटकार लगावला, त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय मुकेश भमजे यांच्या माध्यमातून. जरूर मी पुन्हा एकदा जे संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत 7 संघ, 8वा संघ आपल्याला मिळणार आहे या मॅच नंतर. सो 7 संघाचे संघ नायक. चला सर्वांनी लवकरात लवकर या. आयोजकांचा खोळंबा तुम्ही करू नका, जेणेकरून आपल्याला लगेचच लॉट टाकायला मदत होईल. तुम्ही जर नाही आले तरी लॉट पडणार आहेत. मग असं म्हणू नका की तुम्ही काहीतरी गडबड केली तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. सो याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं स्ट्राईकला आहे रोहन, तर त्याच्या साथीला आपण पाहिलं अजय, स्वतः कर्णधार आहे. गोलांची ट्रॅकवर गोलंदाज शुभम. 79 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठायचा आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने, पहिला चेंडू अगदी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न राहिला, फलंदाज असफल राहिलाय. डॉट चेंडूची सांगता झाले. अगदी हा सामना जर पाहिला ना तर खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. अगदी सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी ही अगदी संघर्ष चालू आहे दोन संघादरम्यान. एका बाजूला युवराज किंग 11 नागाव, तर त्यांच्या विरोधामध्ये LP ग्रुप साखर हा संघ, ज्याने प्रथमतः नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतला. धावा जमवण्याचा धावा देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या. ज्या 79 धावांचं या ठिकाणी आपल्याला पाठलाग करावा लागणार आहे. म्हणजेच युवराज किंग नागाव या संघाला, या नागाव संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं की कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील. मात्र या ठिकाणी पहा तब्बल 80 धावा पाहायला मिळतात, म्हणजे 1 धाव कमी आहे. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने दुर्वेची गण यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज देखील आलं होतं. जर 45 म्हणजे 45 धावा जर क्रॉस केला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय संघासाठी. दुसरा चेंडू फळीचा नाही झाला मेळ. मात्र या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकाने सोडला इथे मात्र झेल. क्या बात आहे. या ठिकाणी पहा अगदी पहिला चेंडू नॉट आला होता, तत्पर नंतर या ठिकाणी पहा फटका फसला होता. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील 30 क्रमांकाचा हा झेल मात्र सुटला गेलाय. त्याचप्रमाणे मुकेश भामजे यांच्या माध्यमातून शेवटचा जो षटकार लगावला होता ना फलंदाज प्रितेश नाकवा यांनी, त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मैदानाची पाहणी करतायत. काही त्यांच्या मधून कवायत देखील पाहायला मिळणार आहे. परंतु जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी काय घडलंय पहा. झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं धाव मात्र कोणतीही आलेली नाही. डॉट चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हातातून निसटला होता, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केला. दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडला गेला आणि शून्यावरती शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज मैदानाच्या बाहेर. अर्थाने शून्याचा चष्मा परिधान करून फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला अगदी अचूक टायमावरती अचूक या ठिकाणी हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं DJ पृथ्वीच्या माध्यमातून. मात्र पहा ज्या 79 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी होतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होता असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र शून्यावरती फलंदाज मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा गोलांची ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज शुभम. 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण जर पाहिले तर हा संघर्ष चालू आहे. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी संघ मालकांनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास खरा ठरवण्याचा आता मात्र ही सत्व परीक्षा पाहायला मिळतोय.
हो गतीमध्ये परिवर्तन अगदी या ठिकाणी पहा चेंडू हातातून सहजगत्या अगदी सोडला जातोय. फलंदाजाला मात्र या ठिकाणी काही समज नाही. चेंडू सरळ यशाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता झाले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळतील आपल्या हातामध्ये नसतं, परंतु मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणं हे मात्र यावर आपल्या यशावरती अवलंबून असतो. पहा अगदी आपण पत्त्यांचा खेळ करतो, आपल्याला माहिती नसतात पत्ते कुठले आलेत, मात्र त्याच पत्त्यांवरती नशिबाचा खेळ आपण खेळत असतो. आणि तोच खेळ तुम्हाला या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये खेळायचा आहे. कोणता चेंडू कोणत्या दाटण्याचा येईल, कशा पद्धतीचा येईल हे चेंडू न पाहता त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्हाला फटकेबाजी करता येईल हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र चेंडू आतापर्यंत जर पाहिले तर मात्र 5 चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. काय या ठिकाणी गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. जेवढी परिस्थिती गंभीर तेवढा मारा मात्र या ठिकाणी तिखट पाहायला मिळतोय. तरी देखील या ठिकाणी पहा विकेट आली असती तरी देखील झेल सुटला गेला. धाव मात्र कोणतीही घेतली गेली नाही. षटक क्रमांक पहिला P1चा षटक. जर तुम्हाला हा षटक गोलंदाज आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातं मित्रांनो या गोलंदाजासाठी. काय या ठिकाणी पहा गोलंदाजी अचूक नियंत्रित भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नियंत्रित खऱ्या अर्थाने जे पंकज नाकवाई आणि रणनीती आखले अगदी आपण पाहतोय LP ग्रुप स्टँडमध्ये ते बसलेत आणि आपल्याकडे असलेले अनुभव शेअर करतायत. आणि खऱ्या अर्थाने ती अनुभवाची शिदोरी आज मात्र या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला संपला, कोणतीही धाव मात्र धापाळकते नाही. त्याचप्रमाणे सन्माननीय आशिषजी नाकवा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं आहे. जे मेडन षटक हाताळलं या गोलंदाजासाठी आशिषजी नाकवा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं आहे. बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. आज तर होईलच, परंतु उद्या मात्र वेगळीच उधळण पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. आता मात्र समीकरण पहा, 24 चेंडू असणार आहेत. 24मध्ये भलमोठं आव्हान पार करायचं आहे. तब्बल 79 धावांचं या ठिकाणी हा भला मोठा डोंगर पार करायचा आहे. हा पार होणार का हे बरंचसं या ठिकाणी काहीतरी आपल्याला हे चित्र पाहायला मिळतोय. मोठा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. वेळ जाऊ दिली आणि खऱ्या अर्थाने अजय जाधवच्या बॅटमधून प्राइज आलंय. अजय म्हणजे ही विकेट किती महत्वाची आहे पहा या संघासाठी. ओ बॅक टू बॅक चेंडूला पाठवलंय, भीम टोला लगावलाय, वज्र टोला लगावलाय. खऱ्या अर्थाने साईबाबाच्या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी चेंडू होतोय फरार. धावा मिळतील या ठिकाणी षटकाराच्या सहाय्याने 6. या ठिकाणी पहा अगदी 2 मॅचमध्ये अपयश आलं होतं फलंदाज अजय जाधव याला, मात्र आता पेठून उठलंय. जिद्दीने या ठिकाणी जी मनामध्ये जिद्द घेतले, गाठ बांधले मनाशी की हा सामना माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हा सामना मी सोडणार नाही, कारण माझ्यावरती संघ मालकाने जो विश्वास दाखवलाय तो विश्वासाप्रमाणे या ठिकाणी खेळ करतोय. 12 धावा तर आल्यात या 2 चेंडूवरती. सामन्यामध्ये या ठिकाणी रंग भरायला सुरुवात झाली. रंगतदार मॅच पाहायला मिळतोय. अजयची जर विकेट कोणत्याही गोलंदाजाने घेतली तर सन्मान्य मुकेशजी बामजे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं या ठिकाणी धनादेश आलंय.
गतीमध्ये परिवर्तन, बोट फिरवली होती, अगदी जळ अंतरलेलं, मात्र या ठिकाणी पहा अगदी सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं होतं. सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 13 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा अजयवरती सर्व या रसिका प्रेक्षकांच्या नजरा राहिल्यात, कारण खऱ्या अर्थाने त्याच्याकडे चांगली कॅपॅसिटी आहे खेळ करण्याची. म्हणून तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं ना तर कॅश प्राईज लागवलं की विकेट किती महत्त्वाचे आहे. स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं फलंदाज येतोय विनीत. स्लोवर पदर चेंडू होता, या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये पटका केलाय. चांगला क्षेत्ररक्षण, अगदी चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतो, कारण त्यांना माहिती आहे हा खेळ दोन्ही संघासाठी किती महत्त्वाचा आणि किती इम्पॉर्टंट आहे. आता मात्र या ठिकाणी दोन्ही संघाला एक जगदोजयत करावी लागणार आहे. खऱ्या अर्थाने दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काही बोलू नका, तुमच्याकडे असलेला हा आत्मविश्वास तुम्ही या ठिकाणी दाखवा. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय, अगदी लॉंगले क्षेत्राच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेत सीमा पार आलंय. पाहिला ना शुभम, आमचे जे स्कोरर आहेत समालोचक आता पाटील चकणला, त्यांच्या माध्यमातून अपडेट येते की माहिती येते हा चौकार क्रमांक 150 मध्ये 150वा चौकार लागवला जातोय. अशी प्रत्येक चेंडूची अपडेट त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हो, फ्लायटेड चेंडू होता, पुन्हा त्याच्यावरती हल्ला चढवला गेला. चेंडू वाईड इस्ट मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर, चौकार. बॅटमधून 2 षटकार आले, 2 चौकार आलेत. टोटल स्कोअर पाहिला धावपळकावरती पहिलं षटक खऱ्या अर्थाने निर्धाव आलं होतं, मात्र या दुसऱ्या षटकामध्ये त्याची भरपाई केली. विनयवरती हल्ले झालेत, तब्बल धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या गेल्या, त्या म्हणजे 22 धावा. 22 धावा, 22, लॉस ऑफ 1 विकेट. बावीस धावा धावपळकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र या ठिकाणी जर समीकरण पाहिलं, येणारे चेंडू आहेत 18 मध्ये 57 धावांची गरज. 18 चेंडू 57 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. समालोचक एंड करणं मारा करतोय, मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतो एंड करणं मारा करण्यासाठी सज्ज झालाय रोहन. 18 मध्ये 57 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर हा शेवटचा सामना पाहायला मिळतो, जी सुपर 8 मध्ये जाण्यासाठी जगदोजहद पाहायला मिळतोय. तिसऱ्या दिवसामधील हा शेवटचा मॅच. 18 मध्ये 57 धावांचं या ठिकाणी गरज आहे. पहिला चेंडू लॉफ्टेड, या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. स्टेट डायचा फटका होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलने काही फरक पडणार नाही, मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार पाहिले, तो फलंदाज मात्र अजय जाधवला आपण पाहतोय. तर प्रत्येक कॅचसाठी आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज झालंय LP ग्रुप यांच्या माध्यमातून. 17 बॉल 56 धावांची गरज. अजय आज मात्र या ठिकाणी नावाप्रमाणे साजेशी खेळी करणार का, हा देखील प्रश्न निर्माण झालाय. हो, ब्लॉक होल पदीचा चेंडू, ब्रह्मास्त्र वापरला गेला. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये 2 शब्दांचा आदर केला जातो. एक तर भारतरत्न क्रिकेटचा गॉड सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि दुसरा म्हणजे यॉर्कर, आणि त्याला सन्मान केला जातोय. ओहो, दिशा भरकटलेली पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं बाहेर निघायला गेला, लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 24 धावा, 16 चेंडूमध्ये 56 धावींची गरज आहे. मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय अगदी प्रदीप स्पोर्ट्स साखर या पॅन्डलला आपण पाहिलं अगदी त्याच्या वरून हा चेंडू सीमा पार गेलाय. षटकार आता मात्र आपण पाहिलं सुरुवातीला ही वादळ येण्यापूर्वी ही शांतता होती. आता मात्र अजय जाधवचं गोंगावणारं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाती किल्ला लढवतोय, त्याच्याकडे क्षमता आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी कॅश प्राइज लागवले. जर कोणी गोलंदाज त्याचं विकेट प्राप्त करेल तर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुकेश बामजे याच्या माध्यमातून कॅश प्राइज आलं 1000 रुपयाचं. तर मात्र समीकरण पहा, 15 चेंडूमध्ये 49 धावेंची गरज आहे. मात्र अजय सांगतोय मी आहे अजून माझ्या संघाला या ठिकाणी या संकटातून बाहेर करण्यासाठी. 15 चेंडू 49 धावेंची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहन. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू काव करण्याच्या दिशेने बॅक टू बॅक आलाय दुसरा उथुंग असा षटकार. जर विनीत पाटील यांनी लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर आपले जनरेटरवाले सन्माननीय नितीन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहा फ्लायटेड चेंडू होता, जाळं अंतरला गेलाय. मात्र पुन्हा या ठिकाणी चेंडू हाताला अगदी आपण आपल्या कोळी भाषेमध्ये बोक्षी फाडून चेंडू सीमापार गेलाय. षटकार आलाय. बडा आणि या ठिकाणी पहा जो संघर्ष चालू आहे अजय जाधवच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी समीकरण बदललं जातोय. 13 मध्ये 37 धावेंची गरज आहे. काय खेळ चालला या ठिकाणी पहा. क्षेत्रक्षण आपण पाहिलं, रणनीती पहा अगदी सिली क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण तैनात ठेवलं गेलंय. ओ या ठिकाणी पहा थोडंसं फलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न राहिला. अगदी वेगळी रणनीती पाहायला मिळेल. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी सज्ज केलं असताना डॉट चेंडूची सांगता झाली. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 42 धावपळकावरती. मात्र अजूनही जर पाहिलं 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 37 धावेंची गरज आहे. 6 षटकार असे जे नाखवा अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतायत. अगदी मैदानाच्या बाहेरून फलंदाजांना गायडन्स करतात. गोलंदाजांना क्षेत्ररक्षणात कशा पद्धतीने चेंडू टाकायचा, कशा पद्धतीने फटका खेळायचा हे खऱ्या अर्थाने नाखवा असून देखील क्रिकेटवरती अतुनात प्रेम त्यांचं या ठिकाणी अशी जी नाखवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला आपण अंकाची नाखवाना पाहतो. LPG ग्रुपमध्ये आपल्या संघाला त्या ठिकाणी मोटिवेशन करतायत. त्यांच्याकडे असलेली ती अनुभव त्या ठिकाणी शेअर करताना पाहायला मिळत आहेत. चला मी जास्त विनंती करतोय की जास्त टीम मीटिंग घेऊ नका. स्कोअर पाहिला 12 चेंडू 37 धावेंची गरज आहे. टोटल स्कोअर पाहिला तर मात्र 42 धावा धावपळकावरती राहिल्यात. 12 मध्ये 37 धावेंची गरज 37. बारा चेंडूमध्ये 37 धावेंची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पहा या ठिकाणी काय खेळ चाललाय.
पहिला षटक निर्धाव आल्यानंतर देखील या सामन्यामध्ये रंग भरले गेले आणि रंग भरण्याचं काम कोणी केलंय तर अजय जाधवने केलंय. ज्या मागच्या 3 मॅचमध्ये त्याच्याकडनं जास्त खेळ चांगला द्यायचा राहिला नाही. आता मात्र या ठिकाणी कॅश प्राईज झालंय विनीत भगतसाठी. सन्माननीय नितीन पाटील यांच्याकडनं जर 3 चेंडूमध्ये 3 मोठे षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. आमच्या समेत जुळलेत आमचे सहकारी मित्र अक्षयजी मुंडे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं विनय आलाय. संघाचा कर्णधार सरसेनापती. आता सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये आहेत. ही चेंडू ना शुभमजी खूप महत्त्वाची असणार या षटकातील. 37 धावांची गरज आहे. जर आपल्याला या ठिकाणी मोठं ब्रँड वापरायचं ध्येय ठेवायचं असेल ना तर प्रथमतः मोठा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करा. आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये बरंचसं आपण काही पाहिलं. जे पहिलं दुसरं हाफशतक पाहायला मिळालं फलंदाजाने लगावलं. जो फलंदाज आपण पाहिला खऱ्या अर्थाने सागर गुरव यांच्या माध्यमातून. तदनंतर या दुसऱ्या उत्तरार्धामध्ये जर पाहिलं तर अजय देखील चांगली कामगिरी करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी वापरली गेली, एक रणनीती वापरली गेली अक्षयजी. आपण जर पाहिलं तर जास्त करून अजयला आपण कसं स्ट्राईकला आणता येईल याचा प्रयत्न राहिला आहे आणि अजयला स्ट्राईकला आणलं देखील. आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसत असताना आपण धावसंख्या जर पाहिली तर मात्र 43 धावपळकरती पाहायला मिळतोय. पहा काहीशा थोड्याशा कुपन शिल्लक राहिल्यात. ज्यांना भाग्यविजेता ठरायचं असेल, ज्यांना स्पोर्ट्स सायकल किंवा स्पोर्टचे शूज ज्यांना हवे असतील तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. काहीशा कुपन या ठिकाणी शिल्लक राहिल्यात. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 36 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. विनय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. कर्णधाराला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र त्याच्या समोर देखील आता या ठिकाणी समीकरण पाहिलं ना तर 2 सरसेनापती एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. एक सरसेनापती आपण पाहतोय फलंदाजी करतोय तर एक सरसेनापती कर्णधार खऱ्या अर्थाने गोलंदाजी करतोय. म्हणजे एका फलंदाजाला धावा जमा करायच्या आहेत तर एकाला धावा या रोखायच्या आहेत. एक द्वंद्वयुद्ध या 2 कर्णधारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, हे काय झालंय पहा. बॅट मात्र हातामधून सुटलं गेलं. तद्भर मात्र या ठिकाणी पहा डॉट चेंडूची सांगता झाले. मात्र मोठा फटका याने एक्झिक्यूट करायचा होता, बनवायचा होता. मात्र हातामधून ही बॅट निसटली गेली, सुटली गेली. तर मात्र डॉट चेंडू आलाय आणि हा खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी LP ग्रुप साखरसाठी. तर धावा आता मात्र पाहिजे. चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये 36 धावांची गरज. 6 मोठे फटके मात्र मारावे लागतील आणि या मैदानाच्या बाहेर चेंडू फेकावे लागतील. खऱ्या अर्थाने पहा ही खिलाडूवृत्ती असणं गरजेचं आहे अक्षयची. पहा पंकज नाखवण आपण पाहतोय अगदी प्रत्येक खेळाडू चांगलं मार्गदर्शन करत असतात. आज स्वतः या ठिकाणी त्या अनग्लोव्ज देखील घेऊन आलेत अजय साडी. म्हणजे हा एक खेळाडूवृत्ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि हे सर या खेळामध्ये महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढं खेळावरती प्रेम करणार, जेवढं तुम्ही खेळावरती तुमचं समर्पण करत असाल ते खूप आपल्यासाठी आपल्या खेळीमध्ये आपल्याला नक्कीच लाभदायक ठरत असतो. या ठिकाणी पहा चेंडू डॉट आलाय 10 मध्ये. आता मात्र 36 धावांची गरज आहे. 10 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज कर्णधार विनय आहे. मी विनंती करतो जे संघ क्वालिफाय झालेत, सुपर 8 मध्ये पोहोचलेत, त्यांनी कृपा करून या ठिकाणी यायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी, क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेषे के बाहर घेत आहेत. 6 धाव.
30 धाव्यांची गरज. गतीमध्ये परिवर्तन, फटका या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने तिसरं हाफ शतक लगावलं जात आहे अजय जाधवच्या बॅट मधून. ओहो, झुकेगा नाही. तो जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. कुठे होता सामना, कुठे येऊन पोहोचलाय. आणि खऱ्या अर्थाने इकडे पहा, एक मानवंदना दिली, बॅटला चुंबन घेतल्यानंतर पहा, झुकेगा नहीं साला. नक्कीच खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. आणखीन एक मोठा फटका, 440 चा झटका, चेंडू सीमा पार, यूज अ बिग 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 षटकार. धन्यवादीचे. नाद नाही करायचा गड्या, नाद नाही करायचा. कारण या ठिकाणी अजयचं वादळ गोंगावलंय. ज्या पद्धतीने सायक्लोन आलं होतं ना, त्या पद्धतीने हा वादळ खऱ्या अर्थाने मैदानाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आलाय. आता मात्र या ठिकाणी रूप आक्रमक रूप धारण केलंय. जो सामना आपण पाहिला 13 मध्ये 37, 12 मध्ये 36, आता कुठे येऊन पोहोचलाय पहा. 7 मध्ये 18 धाव्यांची गरज. गोलंदाजाला पळो की सळो करून सोडलंय अजय या वादळानं. 7 मध्ये 18 धाव्यांची गरज. हो, या ठिकाणी पहा, झेल होता, झेप घेणं गरजेचं होतं. मात्र त्या ठिकाणी त्यांनी काय केलं पहा, झेलला सुटलं तर खऱ्या अर्थाने चेंडू सीमा पार जाईल. चेंडू रोखलं गेलं, एक धाव कंप्लीट केली गेली. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. तर मैत्री कट्टा जो ग्रुप आहे, मैत्री कट्टा यांच्या माध्यमातून सागर गुरवच्या खेळीसाठी कॅश प्राइज आलंय 500 रुपयाचं. त्याचप्रमाणे प्रथमेश भाटकर यांच्या माध्यमातून 10 लकी कुपन आलेत अजयच्या खेळीसाठी. 10 कुपन आलेत प्रथमेश यांच्या माध्यमातून. पहा, टीम मीटिंग या ठिकाणी घ्यायला लागलेत. या सामन्यामध्ये अक्षयचे बरंचसं काही आपण पाहिलं. जो पहिला षटक निर्धाव आल्यानंतर देखील कमबॅक झालं आणि ते देखील थेट अजयची या ठिकाणी हाफ शतक देखील पाहायला मिळालं. काय दर्जाचा खेळ चाललाय, काय धाटणीचा. आता या ठिकाणी येणारी चेंडू 6, 17 धाव्यांची गरज. टीम मीटिंग करू नका मित्रांनो प्लीज, आपल्यास विनंती करतोय. 6 मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी कोणता हुकुमाचा एक्का असेल, कोणता ट्रम्प कार्ड या ठिकाणी वापरला जाणार. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे शक्ती आणि युक्तीनिशी खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. या मैदानावरती आज आपण पाहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही जगदोजे हे चालले. अगदी आज या मैदानावरती ज्या गेल्या 3 मॅचमध्ये अजयची बॅट बोलत नव्हती, ती मात्र अगदी मोक्याच्या क्षणाला बोलले, कारण त्या ठिकाणी त्याची गरज होती. मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुभमने आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना एक भक्कम पाया रचला होता. मात्र शुभमवरती शुभमच्या नंतर मात्र या ठिकाणी पहा कमबॅक केलंय. गोलंदाजांवरती हल्ले चढायला लागले अजयच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 भूषण आलाय. भूषणला या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत, 17 धावा 6 चेंडूमध्ये. भूषण करणार का, हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. कारण भलं मोठं आव्हान पार करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तो देखील अगदी आपण पाहिला ना तर 17 धाव्यांवरती येऊन पोहोचलाय. 6 मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जिंकण्याची जिद्द ठेवले आणि जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले पाहिजे.
एक एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी रणनीतीचं आखली जाते. मात्र 17 धावा रोखायच्या आहेत. मैत्री कट्टकडनं या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय सागर गुरव यांच्यासाठी. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, परंतु संघर्ष करणाऱ्याला खूप महत्त्व आहे. भूषण 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ब्लॉक अल्पच्या वापरला गेला, सन्मान दिलाय. कोणतीही धाव मात्र घेतली नाही, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला गेला. मात्र आपण जर पाहिलं LP ग्रुप संघ म्हणत असेल जेवढे चेंडू डॉट येतील ना तेवढे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावरती दबाव नक्कीच पाहायला मिळणार आहे. डॉट चेंडू आला 5 मध्ये 17 धाव्यांची गरज. फलंदाजाला असं वाटलं असेल 3 चेंडूमध्ये सामना आपण फिनिश करू शकतोय. दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात राहिलाय आणि आता मात्र गोंगावलेला वादळ लाला शांत केलाय, शांतता पसरलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. नाही उडवली पण जरूर झेल पकडला गेला आणि झेल देखील कोणी पकडला पहा त्या ठिकाणी. प्रितेश नाकवा ज्याने देखील या ठिकाणी हाफ शतक लगावलं त्याच्या माध्यमातून आणि त्याला माहिती आहे हा झेल किती 48 धावांवरती त्याची खेळी राहिली मागच्या मॅचमध्ये. मात्र त्याला माहिती होतं हा झेल किती महत्त्वाचा होता. अगदी 15 ते 20 पावलांचा रनअप घेतला आणि तो झेल पकडला गेला कारण अजयची विकेट किती महत्त्वाची होती. अक्षय या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला, जी धाव येत होती धाव घेणं गरजेचं होतं का हा देखील प्रश्न. ती धाव घेणं गरजेचं होतं असं नक्कीच वाटतोय कारण दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, प्रेशर पडला होता, दबाव आलं होतं. शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न ठेवलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अवांतर येतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी 1 ने पुढे सरसले. आता समीकरण देखील बदललं घेतोय. 63 धावा टोटल स्कोअर पाहिला तर चेंडू मात्र शिल्लक आहे 4 मध्ये धावा करायच्या आहेत 16. खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा 16चा आहे. हो मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ज्याप्रमाणे मुंबईची मरीन ड्राईव्ह तसाच कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीत. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. कॅशसाठी मुकेश भामजे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज झालंय मैत्री कट्टाकडनं. 3 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण विखुरलंय आपण पहा. अगदी डीप कव्हर क्षेत्रामध्ये वाईडिश मिड ऑफ मध्ये असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं तर ऑन क्षेत्रामध्ये वाईडिश मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो खराब चेंडू. भूषणने जो विकेट या ठिकाणी प्राप्त केला गेला अजयचा त्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज झालाय मैत्री कट्टाच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी पहा थोडंसं दबाव देखील पाहायला मिळते गोलंदाजावरती. मात्र दबावातून बाहेर यावं लागेल. खऱ्या अर्थाने असं देखील आपण पाहिलं की कधी कधी असं आपण रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर असं येतं की प्लॅटफॉर्म क्रमांकाची 1ची गाडी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येणार आहे. म्हणजे पहा याकडे तारंबळ उडाली गेली. 3 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स करत मुख्य अतिथी कक्षाला मानवंदना दिले. चेंडू सीमा पार. सर्व हरला तरी चालेल पण हिम्मत कधीच हरू नका कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची
प्रेरणा देत असतो. खऱ्या अर्थाने केदार आला 4थ्या क्रमांकासाठी. केदारच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. म्हणजे त्या ठिकाणी समीकरण पाहिलं 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. हो ब्लॉक हॉल पद्धत चेंडू स्ट्रेट डायचा फटका राहिलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेला पलटणार का? मात्र या ठिकाणी पहा स्वतःवरती विश्वास दाखवलाय फलंदाज विनीतने. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. जरा सामना आवडला असता तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. अगदी 440चा झटका देणारा हा सामना आहे मित्रांनो. पहा 1 चेंडू कंपल्सरी चेसिंग. प्रत्येकाचा हृदय कसं करते पहा. ज्याला हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी मॅच पाहू नका. आणि विनंती करतोय सामना संपल्याशिवाय आतमध्ये कोणी जाऊ नका. आपणास विनंती करतोय. पहा पंकजी नाकवा तिथे पहा. त्यांना सांभाळा तिकडे प्रेक्षकांना. ओके 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. निदान ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश. दिनेश कार्तिक स्ट्राईकला होता मात्र तोच या ठिकाणी कारनामा पाहायला मिळणार का? 1 चेंडू 6 धावा. विनीत ऑन द स्ट्राईक गोलंदाजी आहे. भूषण शेवटचा चेंडू. सामने कसे व्हायला पाहिजे. अगदी अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी क्रीडांगण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती हे सामने अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 मध्ये 6 धावा. प्लीज मी विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपलाच विनंती करतो प्लीज आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. मत सोच की तेरा सपना कभी पूरा नहीं होता. हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. तुझं स्वप्न जरूर साकार होतील. दोन्ही खेळाडूसाठी म्हणतोय तुमचं लक्ष एकच आहे की या अक्षी साखर प्रीमियर लीग सुपर 8 मध्ये दाखल होण्याचं. 1 चेंडू 6 धावा. दादानो प्लीज माझ्यापर्यंत सूचना येतात. अगदी मायबाप प्रेक्षक वर्ग पहा अगदी मैदानाच्या चारो बाजूला उठून उभे राहिलेत. 1 चेंडू 6 धावा. काय मॅच या ठिकाणी चालले पहा भावा. हो 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 क्या बात है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खंडाळ्याचा घाट आणि फलंदाज विनयचा झालाय मोठ्या थाट.